नमस्कार, मी स्वप्ना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा कुरकुरीत डोसा। तुम्ही हा डोसा बघू शकता, किती छान मस्त कुरकुरीत आणि अतिशय खमंग असा बनवून तयार झालेला आहे। चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी एवढं भगर घेतलेली आहे। सोबतच पाव वाटी एवढा साबुदाणा सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। उपवासाची ही भगर किंवा वरईचे तांदूळ जे असतात त्याला अजिबात चिकटपणा नसतो, त्यामुळे इथं अगदी पाव वाटी एवढ्या साबुदाण्याचा आपण वापर केलेला आहे। भगर आणि साबुदाणा मिक्सरला छान असं फिरवून घेतलेला आहे। अगदी बारीक रव्याप्रमाणे आपल्याला याची पिठी तयार करून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही बघू शकता छान असं मी भगर आणि साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी एवढं दही टाकून घ्यायचं आहे। दही चवीला थोडंसं आंबट आहे आणि सुरुवातीला यामध्ये मी अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा एवढी साखर सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे। साखर टाकल्यामुळे डोश्याला खूप छान असा रंग येतो। त्यानंतर आता आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि याचं डोशाप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर हे बॅटर तयार करत असताना साधारण 2 ते 2.5 वाटी एवढं पाण्याचा मी वापर इथे केलेला आहे। हे बॅटर तयार करत असताना गरजेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला डोशाप्रमाणे छान याचं सैलसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। यापेक्षा आपल्याला पातळ किंवा यापेक्षा जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे। तर अगदी परफेक्ट असं हे डोशाचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला सोडा वगैरे टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। डोसे करण्यापूर्वी हे बॅटर आपल्याला 3-4 मिनिटे छान असं एकसारखं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे बॅटर छान हलकं होते आणि डोसे सुद्धा खूप छान मस्त जाळीदार असे बनवून तयार होतात। आता इथे मी डोसा पॅन गरम करून घेतला, त्यावरती 2 चमचे एवढं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला नेहमीच्या डोसाप्रमाणे याचा डोसा पसरून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान याचा अगदी परफेक्ट नेहमीच्या डोशाप्रमाणे गोल गरगरीत असा डोसा बनवून तयार झालेला आहे। डाळ तांदूळाच्या डोशासारखाच हा डोसा बनवून तयार होतो। तव्यावरती डोसा पसरून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे आणि यावरती तेल किंवा तूप टाकून हा डोसा छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता डोसा जो आहे तो तव्याला अजिबात चिकटत नाही। डोशाच्या कडा तुम्ही बघू शकता साईडने आपोआप सुटत आहेत। याचाच अर्थ डोसा छान असा भाजून झालेला आहे। तर डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता इथे हा डोसा काढत असताना तुमच्या लक्षात येतच असेल की डोसा जो आहे तो तव्याला अजिबात चिकटलेला नाही आहे। अगदी सहजपणे हा डोसा निघालेला आहे आणि खूप छान मस्त रंग सुद्धा डोशाला आलेला आहे। अतिशय कुरकुरीत झालेला आहे डोसा। बघूनच तुमच्या लक्षात आले असेल की हा डोसा किती छान कुरकुरीत बनवून तयार झालेला आहे। चला तर पहिला डोसा तर छान असा बनवून तयार झालेला आहे। आता राहिलेल्या पिठाचे डोसे सुद्धा मी सारख्याच पद्धतीने बनवून घेते। आता दुसरा डोसा बनवताना सुद्धा सारख्याच पद्धतीने आपल्याला तव्यावरती 2 चमचे एवढा बॅटर टाकून घ्यायचा आहे। डोसा टाकत असताना मात्र गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता दुसरा डोसा सुद्धा अगदी परफेक्ट गोल गरगरीत असा बनवून तयार झालेला आहे। आता यावरती तेल किंवा तूप टाकून हा डोसा सुद्धा आपल्याला सारख्याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। उपवासासाठी बनवलेले हे डोसे जर तुम्ही कोणाला खायला दिले तर ते अजिबात ओळखू शकणार नाही की हे उपवासाचे डोसे आहेत। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही उपवासासाठी फराळ बनवला तर घरातले मंडळी अगदी आवर्जून उपवास करतील। तर तुम्ही इथे बघू शकता हा डोसा सुद्धा अगदी परफेक्ट असा निघालेला आहे। रंग बघू शकता डोशाला किती छान आलेला आहे। या डोशांसोबत खाण्यासाठी इथे मी उपवासाची सुक्या खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता सगळे डोसे जे आहेत ते अगदी परफेक्ट असे बनवून तयार झालेले आहेत। तर इथे आपण हे डोसे बनवत असताना अजिबात इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा डोशांना जाळी जी आहे ती अतिशय परफेक्ट आलेली आहे आणि खायला तर अतिशय चविष्ट असे हे डोसे बनवून तयार होतात। चला तर मंडळी, उद्या आषाढी एकादशी आहे। तर आषाढी एकादशी निमित्त तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने कुरकुरीत आणि खमंग असे हे डोसे एकदा नक्की बनवून बघा। साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने डोसे नक्की बनवा। चला तर मग तुम्हाला आजची माझी ही आषाढी एकादशी निमित्त बनवलेले डोस्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहे हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। रामकृष्ण हरी मंडळी, भेटूया लवकरच।